व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर सध्या पुरवठा बंद आहे आणि त्याचा परिणाम थेट रत्नागिरीतल्या प्रसिद्ध मिसळ व्यवसायावरती झालेला पाहायला मिळतो आहे। सध्या या हॉटेलमध्ये सध्या हाफ डे हॉटेल चालवण्याची वेळ आलेली पाहायला मिळते आहे। गॅस उपलब्ध होत नसल्याने दुपारनंतर या ठिकाणी दुकान किंवा हॉटेल या ठिकाणी बंद ठेवण्याची वेळ इथे आलेली पाहायला मिळते। आता हॉटेल व्यवसायामध्ये हाफ डे हॉटेल व्यवसायाची कन्सेप्ट या ठिकाणी आलेली पाहायला मिळते, कारण का याचा थेट परिणाम जो आहे तो गॅस या ठिकाणी मिळत नाही, त्यामुळे झालेला पाहायला मिळतोय। सध्या तरी रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण या ठिकाणी बंद आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा परिणाम या ठिकाणी हॉटेल व्यवसायात झालेला पाहायला मिळतोय आणि सध्या विविध हॉटेलमध्ये हाफ डे हॉटेलची कन्सेप्ट या ठिकाणी राबवली जाते। आपण रत्नागिरीतल्या अशाच एका हॉटेलमध्ये आहोत। वहिनी, काय सांगाल, काय सध्या परिस्थिती आहे? सिलेंडर नसल्यामुळे सध्या हॉटेलमध्ये सुद्धा हाफ डेची कन्सेप्ट आली आहे का? व्यावसायिक सिलेंडर नसल्यामुळे आणि तो व्यवस्थित उपलब्ध पण करून दिला जात नाही आहे, त्यामुळे आम्हाला हॉटेल असं सकाळी उशिरानेच उघडतो आणि दुपारी लवकर बंद करतो, पुन्हा संध्याकाळी पूर्ण बंद। त्यामुळे नुकसान हे होतच आहे सर्व बाजूनी, आणि हे सगळं नुकसान कमी की काय म्हणून आम्हाला आमचे 2-3 पदार्थ असताना त्यातले 2 पदार्थ पूर्ण बंद ठेवावे लागत आहेत, हे पण त्या ह्याच्यात आहे। त्यामुळे सरकारनं किंवा लोकप्रतिनिधींनी या सगळीकडे लक्ष देऊन आम्हाला सिलेंडर कसा उपलब्ध करून देता येईल ते जरा लक्ष द्यावं, ही विनंती त्यांना। बरोबर आहे। काय सांगशील, सध्या हॉटेलचं परिस्थिती काय आहे? सिलेंडर कितपत, म्हणजे सिलेंडर नसल्यामुळे हाफ डे चालवायला लागतं का? हां, नक्कीच। आता व्यावसायिक सिलेंडर सध्या उपलब्ध नसल्यामुळे जो सिलेंडर आत्ता आमच्याकडे साठा आहे त्यातच आम्ही सध्या परिस्थितीनुसार भागवून त्यानुसार पदार्थ कमी ठेवून फक्त आमचा जो फोकस आहे मिसळवर तोच फक्त आम्हाला करता येतो आहे। बाकीचे जे काही 2-3 पदार्थ आहेत, जोडीला वडा असेल किंवा स्पेशल चहा, कॉफी वगैरे, ते सध्या मार खाल्ल्यामुळे आम्हाला ते बंद ठेवायला लागत आहे, कारण मग व्यवस्थित आम्ही पुरवठा करू शकत नाही मिसळचा। त्यामुळे मग आम्ही सध्या मिसळवरच फोकस करतो आहे, त्यामुळे बाकीचे पदार्थ आम्हाला ह्या पुरवठ्यामुळे कमी करावे लागले। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळं या हॉटेल व्यावसायिकांनी आता हाफ डे हॉटेलची कन्सेप्ट या ठिकाणी आणलेली पाहायला मिळते आहे। तोटा पण एकीकडे सहन न करता हाफ डे हॉटेल चालवण्याचा जो कन्सेप्ट आहे तो या ठिकाणी रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।